अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे। दिवंगत अजित पवार यांच्या बारामतीतील 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर आता या प्रकरणाने नवे राजकीय वळण घेतले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवत केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी केली आहे। या पत्रात विमान अपघाताबाबत गंभीर अनियमितता आणि संशयास्पद परिस्थिती असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। हवाई वाहतूक नियंत्रणाशी झालेल्या संवादात आणि धावपट्टी परवान्यांच्या क्रमवारीत विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आला असून तसेच विमानातील अत्यावश्यक सुरक्षा इशारा प्रणालीची कार्यक्षमता आणि विश्वसनीयता याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे लँडिंगच्या टप्प्याजवळ असताना कोणताही आपत्कालीन संदेश नोंदवला गेला नसल्याची बाबही पत्रात नमूद करण्यात आली आहे। या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर 4 जणांचा मृत्यू झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निपक्ष चौकशी व्हावी यासाठी सीबीआर सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेची मागणी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस या मागणी संदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती देखील समोर येते। त्यामुळे अपघात की घात हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।